हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण आयसोमेट्रिक 3D कंपोनंटबद्दल डिस्कस केलं होतं, जसं की बॉक्स कमांड वगैरे. तर आज आपण त्यातल्या समोरच्या कमांड बघूयात, कुठल्या कुठल्या कमांड्स आहेत आणि त्याला एखादा स्केच ड्रॉ केला तर स्केचला कसं आपण 3D बनवू शकतो, तर याबद्दलचं डिस्कशन्स करूयात. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंगकडे जातोय. आता युनिट तर आपले बाय डिफॉल्ट मिलीमीटरमध्ये आहेत. मी तुम्हाला काल सांगितलं होतं याचं सेटिंग वगैरे कसं करायचं आहे त्याबद्दल. तर सेटिंग कसं करतो, आपलं जे वर्कस्पेस स्विच करावा लागतो. आत्तापर्यंत आपण वर्कस्पेस काय केलं होतं, ड्राफ्टिंग अँड ॲनोटेशनमध्ये केलं होतं. ओके, आता आपल्याला इथं 3D मॉडेलिंग घेतलेलं आहे. 3D मॉडेलिंगच्या नंतर हा आपला इंटरफेस येतो. त्यानंतर होम टॅबवरती क्लिक केलं, त्यानंतर हा 3Dचा इंटरफेस आलेला आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं बॉक्स असेल, सिलेंडर असेल, कोन असेल, स्पियर असेल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत पिरॅमिड, वेज आणि टोरस, आणि त्याचबरोबर आपण कमांड पाहणार आहेत एक्सट्रूड अँड रिव्हॉल्व वगैरे. याच्याबद्दल आज आपण बघूयात. ओके, तर आज कमीत कमी एक्सट्रूड तरी बघूयात, रिव्हॉल्व होईल का नाही ते बघूयात. त्याच्यामध्ये तरी कमीत कमी आपला एका जेवढं होईल तेवढा पोर्शन्स आपल्याला कव्हर करूयात आजच्या लेक्चरमध्ये. सो स्पियर बाबतीत स्पियरचं आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पिरॅमिड बघूयात. फर्स्ट आहे पिरॅमिड कमांड. तर पिरॅमिडमध्ये गेल्याच्या नंतर हा आपल्याला रेक्टँगल जनरेट करतो, आणि रेक्टँगल हा सिमेट्रिकल असतो, लक्षात असू द्या. अर्थ मोड ऑन करूयात. सिमेट्रिकल म्हणजे सगळ्या साईडला तो सेम असतो. ओके, मग याचं ऑल साईड्सचं डायमेन्शन 20 आणि व्हर्टिकली मग तो किती द्यायचं, 50 mm ने. आता हा वायर फ्रेममध्ये आहे. याच्या व्हिज्युअल स्टाईल काय आहेत, वायर फ्रेममध्ये आहेत. तेच आपल्याला शेडेड करायचं असेल तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं इथनं आपण शेडेड करू शकतो, बरोबर आहे. इथं व्ह्यू नावाचा पॅनल आहे. व्ह्यू पॅनलमध्ये आपण ॲरोवरती क्लिक करून त्याला काय करता येतं, चेंज करता येतं आपल्या याच्यामध्ये. किंवा तिथून नसेल तर आपल्याला इथं ऑप्शन आहे, दिसतंय का, इथे 2D वायर फ्रेम आहे, त्याच्याऐवजी आपण इथं शेडेड घेऊ शकतो. हा पहा, शेडेड झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण त्याला शेडेड वगैरे करू शकतो. त्यानंतर आता पिरॅमिडमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. सो गो टू द पिरॅमिड. आता पिरॅमिडमध्ये एज पण घेता येते आपल्याला. आता एजवाला म्हणजे एका साईडचं डिस्टन्स. अगोदर डिस्टन्स कसं होतं, सेंटरपासून येत होतं. इथे आपण काय केलं, एका साईडचं डिस्टन्स दिलं, म्हणजे ऑल साईड्स सेम डायमेन्शनच्या असतील. ओके, ऑल साईड काय असतील, सेम डायमेन्शन. इथं मी 35 घेतला, मग त्याची हाईट देता येते आपल्याला. मग इथे पण जसं काल आपण पाहिलं होतं कोनला वगैरे, टॉप रेडियस इथे पण आपण आपली काय देऊ शकतो, टॉपची रेडियस प्रोव्हाइड करू शकतो. इथं मी 40 दिलं, तर पाहू शकता. आणि याच्यामध्ये एज म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. सो गो टू द पिरॅमिड. पिरॅमिडमध्ये साईड्स म्हणजे त्याला साईड्स म्हणतो. आता नंबर ऑफ साईड 4 आहेत. समजा आपल्याला हेक्झागॉन बनवायचं असेल, पेंटागॉन बनवायचं आहे, ऑक्टॅगॉन बनवायचं आहे, तर आपण बनवू शकता. इथं नंबर ऑफ साईड मी 8 टाकल्या. ओके, नंबर ऑफ साईड काय टाकल्या, 8 टाकल्या. त्यानंतर आपण याचं रेडियस प्रोव्हाइड करा. बेस रेडियस इथे मी समजा 30 घेतलं. त्यानंतर याची हाईट घेऊ शकता, आपल्याला किती हाईट द्यायची आहे. हाईट समजा 60 वगैरे आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, 60ची वगैरे हाईट आपण इझिली प्रोव्हाइड करता येते याच्यामध्ये. तर आपण कुठली कमांड पाहिली आहे, पिरॅमिडमध्ये सर्व ऑप्शन्स बघितलेत. त्यानंतर वेज म्हणून आहे. आता वेजचा काय करतो आपण, तर हा काय करतो, तर हा आपल्याला सपोर्ट देण्यासाठी यूज करू शकतो, किंवा याला वेज म्हणतो आपण. आता वेजमध्ये काय असतं, तर पहिला आपल्याला कॉर्नर टू कॉर्नर रेक्टँगल ड्रॉ करतो. ओके, कॉर्नर टू कॉर्नर काय करतो, वेजमध्ये रेक्टँगल ड्रॉ करतो आपण. वेज कमांड घेतली आहे, इथे लक्षात घ्या. मी फर्स्ट पॉईंट इथे घेतोय, सेकंड पॉईंट या साईडला घेतला. आता हा पहा, आता हा वेजचा शेप आहे. आता त्याच कंडिशनमध्ये मी काय करतोय, असा घेतला, फर्स्ट पॉईंट हा घेतला, सेकंड असा घेतला, तर हा एक्सट्रूड कसा होतोय किंवा 3D मध्ये कसा बनतोय बघा. याला हाईट देऊयात आपण 20चं. म्हणजे तुमच्या सिलेक्शनवरती डिपेंडेंट आहे, तुम्ही सिलेक्ट कसं करताय. आता इनिशियली बघा, इनिशियली मी सिलेक्शन कसं घेतलं, इकडे असं सिलेक्शन घेतलं, तर तो एक्सट्रूड कसा होतोय, असा झाला, राईट. किंवा परत आपण एखादं याला असं कनेक्शन घेतलं. सिलेक्शन्स इम्पॉर्टंट असतो याच्यामध्ये, लक्षात असू द्या. इकडे पहा, आता हा इकडनं एक्सट्रूड होत आहे, 3D मध्ये होत आहे, बघू शकतायत.
ठीक आहे. तर हे आहे वेज. आता याचा यूज केला जातो सपोर्ट देण्यासाठी. सपोर्ट एखाद्या पार्टला ज्याची थिकनेस वगैरे कमी आहे तर त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण वेज कमांडचा यूज करतो. आता वेजमध्ये एक सेंटर नावाचा ऑप्शन आहे आपल्याकडे. आता सेंटर घेतला मी तर दोन्हीकडे तो सिमेट्रिकल जातोय बघा, आणि एक्सट्रूड पण तो कसा होतो, सिमेट्रिकल मध्ये होतोय बघा, बघू शकता. डाऊनला पण तो जनरेट झाला. आता इथं मी व्हॅल्यू टाकली आहे 30. इथे आपण फ्रंट व्ह्यूला जाऊन बघूयात, हा डाऊन पण आलेला आहे बघा. सर्व आपल्या एक्स ॲक्सिसच्या अपवर्डलाच आहेत, पण हा काय आहे एक्स ॲक्सिसच्या डाऊनवर्ड पण जनरेट झालेला आहे, कारण तिथे आपण सेंटर ऑप्शन सिलेक्ट केला होता. काल आठवतंय का बॉक्समध्ये पण आपण सेंटर ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तो डायरेक्शन म्हणजे एक्स ॲक्सिसच्या डाऊनला पण काय झाला होता, 3D मध्ये आला होता. हे आपण पाहिलं होतं, बरोबर का नाही? ठीक आहे. इथं होम टॅबवरती क्लिक करतोय तर हे आहेत आपल्याला वेजचे ऑप्शन्स. आता टोरसचा यूज केला जातो आपल्याला. याचा शेप असतो आपला ट्यूब लाईक शेप आपण यूज करू शकतो. काय असतो, ट्यूबचा शेप. आपल्याला इथे काय द्यायचं असतं, 2 डायमेन्शन द्यायचे असतात. एक ट्यूबचं डायमीटर आणि त्याचा क्रॉस सेक्शन डायमीटर, म्हणजे टोटल डायमीटर आणि त्याचं क्रॉस सेक्शन डायमीटर. सो गो टू द टोरस कमांड. टोरसमध्ये सिलेक्ट करा सेंटर पॉईंट, त्यानंतर इथे रेडियस प्रोव्हाइड करतोय किंवा डायमीटर दोन्ही घेऊ शकतो, आपल्याला ऑप्शन आहे. आता इथं मी 60 दिलं रेडियस. त्यानंतर याचा क्रॉस सेक्शन आपल्याला कमी टाकावा लागेल. जेवढं मोठं टाकाल त्यानंतर मधला जो होलचा जो पोर्शन आहे तो छोटा होईल. आता इथं मी टाकतोय, आता 60 घेतलाय ना, इथं मी 15 टाकतोय. तर पहा, हा आपला एक टोरस जनरेट झालेला आहे. या टोरसला म्हणतो आपण, काय म्हणतो, इट इज अ ट्यूब सारखा दिसतोय का नाही सेशन तुम्हाला, पण ट्यूब काय असते, आतून होलो असते. हा कम्प्लिटली तुमचा काय असेल, क्लोज असेल. समजतंय काय म्हणतोय ते मी, हा कम्प्लिटली काय असेल, क्लोज असेल. आता आपण इथे याचं डायमीटर 80 रेडियस 80 दिलं. त्यानंतर याचं इंटरनल डाया, आता इंटरनल डाया मी समजा इथे 25 टाकला तर बघा याचं साईज वाढलेलं आहे. क्रॉस सेक्शन साईज म्हणजे दोन्हीही व्हॅल्यू द्याव्या लागतात. एक तर टोटल रेडियस किंवा डायमीटर देतो, आणि दुसरा आहे तो रेडियस किंवा डायमीटर. आपल्याला त्याचं क्रॉस सेक्शनचाही डायमीटर आपल्याला काय द्यावा लागतो, सेट करावा लागतो. आता हा कम्प्लिटली होलो आहे का नाही, तर याला आपल्याला काय करावं लागेल, याला इथे एक ऑप्शन असतो आपल्याला, ओके, स्लाइस. याला स्लाइस करू शकतो आपण या ऑब्जेक्टला. ओके, स्लाइस करून आपण त्याला स्लाइसिंग त्याचं दाखवू शकतो, कुठे स्लाइस करायचं आहे तो. इथे बघू शकता हा कम्प्लिटली सॉलिड आहे, दिसतोय का. याला मी कट केलंय, स्लाइस केलेला आहे. काय केलेलं आहे, स्लाइस केलेला आहे. त्यामुळे तो आपल्याला कम्प्लिटली कट दिसतोय का. असं आपण स्लाइस करू शकतो, त्याला कट करून टाकू शकतो ज्या साईडचा पोर्शन्स हवा आहे तो. म्हणजे तो कम्प्लिटली सॉलिड आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला स्लाइस करून दाखवलेला आहे, इथे पाहू शकताय. ठीक आहे. तर हे आपण कशाद्वारे केलं, तर हे आपण पाहिलं. आता इथे हे जे आहेत बाय डिफॉल्ट शेप आहेत आपल्याकडे, जसं की बॉक्स असेल, सिलेंडर असेल, कोन असेल, स्पियर असेल, पिरॅमिड असेल, वेज असेल आणि टोरस असेल. ओके, तर हे सगळे आपण काय केले, हे सर्व आपले काय आहेत, हे सर्व आपले बाय डिफॉल्ट शेप आहेत. आता समजा तुम्हाला रेक्टेंगलचा आणि सर्क्युलरचा असा एक कॉमन शेप असणारा एखादा ऑब्जेक्ट पाहायचा आहे, किंवा ऑब्जेक्ट 3D मध्ये जनरेट करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला स्केच करावा लागतो. काय करावा लागतो, स्केच करावा लागतो. तर त्यासाठी इथे मी शेडेडच्या ऐवजी परत इथे याला वायरफ्रेम घेतोय, आणि जसं आपण स्केच ड्रॉ करायला 2D मध्ये जातोय ना, तर तसं मी टॉपवरती क्लिक करतोय. ओके, त्यानंतर आता स्केच ड्रॉ करायचा, समजा मला रेक्टेंगल ड्रॉ करायचं, तर इथे कमांड्स आहेत आपल्याला. ड्रॉचा एक आपल्याकडे पॅनल आहे. तर इथे आपण एक रेक्टेंगल ड्रॉ करतोय मी. तर रेक्टेंगल ड्रॉ करून घेणार आहेत आपण. इथे असं एक रेक्टेंगल आहे. ओके, आता रेक्टेंगलचं साईज मी रॅन्डम दिलंय, आणि त्याच्या आतमध्ये मला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. काय पाहिजे, सर्कल. आणि यातला काही पोर्शन ट्रिम करायचा आहे. सो गो टू द ट्रिम कमांड, आणि हा पोर्शन असा एक कंपोनंट आहे माझ्याकडे. ओके,
हा कॉम्पोनंट काय आहे, असा एक कॉम्पोनंट आहे. आता याचा एक कॉपी पण करतोय मी. तर आपल्याला शॉर्टकट की आपल्याला माहिती आहे, तिथे कॉपी वगैरे शोधत बसायची गरज नाही आहे. डायरेक्टली CO एंटर करा, कॉपी, आणि कॉपी करून आपण त्याला एक त्याच्याच साईडला जिथे जनरेट करतोय. आता बनवताना तुम्ही बघू शकता, हा स्केच वेगळा आहे, हा स्केच वेगळा आहे. आता याला जर आपल्याला 3D मध्ये बनवायचं असेल, आता परत मी इथे घेतलं, तर याला 3D मध्ये बनवायचं असेल तर आपण इथं एक्सट्रूड कमांड यूज करू शकतो. कुठली कमांड? एक्सट्रूड. आता एक्सट्रूडमध्ये याला सिलेक्ट केलं आणि याला सिलेक्ट केलं, जेव्हा मी एंटर करतोय तर हा काय होतोय, हा कम्प्लिटली काय होतोय, सरफेसमध्ये एक्सट्रूड होतोय. तो सॉलिड आहे का? आता याला मी व्हॅल्यू दिली आहे 30. इट इज इन सरफेस. आता याला जर मी याच्यामध्ये घेऊन गेलोय शेडेड व्ह्यूमध्ये, याची व्हिज्युअल स्टाईल शेडेडमध्ये घेऊन गेलो होतो आपण, तर इथे बघू शकता हा सरफेस आहे, हा कम्प्लिटली आपला काय सॉलिड नाही आहे. जसं की आपण याला हे करून पाहिलं, स्लाइस करून पाहिलं होतं, तेव्हा तो सॉलिड होता. हा सॉलिड आहे का? नाही आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर हा एक्सट्रूडद्वारे डायरेक्टली हा सॉलिड होणार नाहीये. मग त्यासाठी आपल्याला याला पॉलीलाईनमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, म्हणजे हा कम्प्लिटली कंपाऊंड ऑब्जेक्ट बनवावा लागेल. आणि कंपाऊंड ऑब्जेक्ट बनवण्यासाठी यासाठी कमांड असते आपल्याला जॉईन. काय आहे? जॉईन. तर या सगळ्या सिलेक्ट करा, याला एंटर करा. त्यानंतर आपण याला इथं एक्सट्रूड करणार आहेत. एक्सट्रूड म्हणजे आपण त्याला थिकनेस अप्लाय करतोय नॉर्मली. सिलेक्ट करा, एंटर करा. आता हा सॉलिड होतोय का नाही बघू शकता. याची व्हॅल्यू देतो मी 50 mm. परत याला शेडेड करूयात आपण. इथे व्ह्यू आपला कसा आहे, वायरफ्रेममध्ये आहे, व्हिज्युअल स्टाईल वायरफ्रेममध्ये आहेत. याला शेडेड करूयात आपण. शेडेडमध्ये बघू शकता हा प्रॉपरली शेडेड जनरेट झालेला आहे. ठीक आहे. तर एक्सट्रूडद्वारे तुम्ही कुठलाही कॉम्पोनंट, समजा एखादा सर्कल ड्रॉ केला असेल तर सर्कल ही एक एंटिटी आहे, तर याला पण आपण काय करू शकतो, एक्सट्रूड करू शकतो. ठीक आहे. पण ज्या वेळेस तुमच्या दोन एंटिटी आणि त्या जर लाईनमध्ये असेल, वेगवेगळे असतील, तर त्याला जॉईन करूनच काय करावं लागतं आपल्याला, त्याला एक्सट्रूड करावं लागतं. समजतंय काय म्हणतोय ते मी? जसं की याच्यामध्ये नाहीतर तो काय होतो, एक्सट्रूड त्याला जॉईन नाही केलं आणि एक्सट्रूड कमांड आपण जॉईन न करता यूज करतोय, तर तो काय बनवतो, सरफेसेस बनवतो. तुम्हाला इथंच डिफरन्स दाखवतोय बघा. याला आणि याला मी सिलेक्ट केलंय, एंटर केलंय. आता याची पण व्हॅल्यू 50 दिली आहे मी. किती दिली आहे? 50. आता या दोघांमध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता. थोडंसं रोटेट करून. हा कम्प्लिटली सॉलिड पार्ट आहे आणि हा काय सरफेसमध्ये आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. ओके. तर हे असं डिफरन्स असतं. नॉर्मली तुम्हाला जर बॉक्स वगैरे बनवायचे असेल, एकच रेक्टँगल बनवायचं असेल तर आपण बॉक्सद्वारे बनवू शकतो. पण रेक्टँगल पेक्षा आपल्याला वेगळा शेप हवा असेल तर त्यासाठी एक्सट्रूड वगैरे कमांड आपल्याला यूज कराव्या लागतात. ओके. तर आता याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या पण कमांड आहेत. एक्सट्रूड आहे, लॉफ्ट आहे, रिव्हॉल्व आहे, स्वीप आहे. तर याच्याबद्दल आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात, काय आहे काय नाही आहे ते. ओके. तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं, पिरॅमिड पाहिलेलं आहे, वेज पाहिलेलं आहे, टोरस पाहिलं आहे, आणि आत्ता जे आपण पाहिली ते एक्सट्रूड कमांड. आता जे नॉर्मली मेकॅनिकल स्टुडंट्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्या स्लॅबसमध्ये तर त्यांचं जे काही आपले 3Dचे सॉफ्टवेअर्स आहेत त्या सगळीकडे आपण काय करतो, या कमांडचा यूज करतो, एक्सट्रूड वगैरे. ओके. ठीक आहे. ओके. तर हे आहे आपलं याच्याबद्दल. ओके. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.